बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटर बसवून लोकांना छळ करू नका, हे स्मार्ट मीटर त्वरित काढण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्या स्मार्ट मीटरमुळे लोकांना अहवाचे सभा दिली आहेत। घरगुती बिल जणू कंपन्यांसारखी येत आहेत। अगोदरच लोक विविध कर्जांमध्ये विविध समस्यांमध्ये जगत असताना त्यांना हा विद्युत कंपनीचा फार मोठा शॉक देण्यात येत आहे। सॉफ्टवेअर किंवा नेटवर्कमधील तांत्रिक दोषांमुळे रीडिंगमध्ये चुकीच्या नोंदी होऊन बिलाचा आर्थिक बोजा नागरिकांना सहन करावा लागत आहे। जर रात्री अचानक विचार संपला तरी लाईट लागलीच रिमोटवर लाईट बंद करण्यात येते। मात्र स्मार्ट मीटरमुळे वीज गळती होऊन बिलात वाढ होण्याची शक्यता वीज कंपनीकडे आहे। रिमोटद्वारे वीज पुरवठा खंडित करण्याचा अधिकार असल्याने ते केव्हाही मनमानी करतात। म्हणून अशा शासक स्मार्ट मीटरला हकालपट्टी करा, अन्यथा जोपर्यंत मीटर हाकलण्यात येणार नाही तोपर्यंत आंदोलन राहणार, असा इशारा बहुजन विकास अभियानाने प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, राजेश्वर भाटे, रवी डोंगरे, अमोल सूर्यवंशी, शिवा तिवारी, अंबादास पाटील, गोरख वाघमारे, यावर खान शेख जावेद, शत्रुघ्न उगदीरकर, शेवाळे विजय अलोरे, विठ्ठल सुळकेकर, राजकुमार आप्पा कारभारी आदी उपस्थित होते। आज आम्ही बहुजन विकास अभियानाच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहोत की महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरमुळे ग्राहकाची पिळवणूक होत आहे। त्या स्मार्ट मीटरचे आवाजची सेवा बिल येत असल्यामुळे तात्काळ स्मार्ट मीटर हटवण्याची मोहीम हाती घ्यावी, ही विनंती आम्ही निवेदनाद्वारे आदरणीय मोरे साहेबांना करत आहोत। मोरे साहेब आमच्या निवेदन भावना शासनाला कळून हे स्मार्ट मीटर जोपर्यंत काढण्यात येत नाही तोपर्यंत बहुजन विकास साहेबांचे विविध आंदोलने राहणार आहेत, हे सांगू इच्छितो। जय हिंद।